देशसत्ता न्यूज रिपोर्टर, जनतेचा आवाज, निर्भीड पत्रकारितेचा अभिमान। नमस्कार, आपण पाहताय देशसत्ता न्यूज रिपोर्टर चॅनल। आज वडगाव निंबाळकर या ठिकाणी पंढरपूर या ठिकाणी चाललेला अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी जे तिथं असणारे लोक आहेत त्या लोकांना पंगत असेल या पंगतीसाठी जेवणाचं नियोजन करण्यात आलेलं आहे। कशा प्रकारे ह्या पंगतीचं नियोजन केलेलं आहे आणि त्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये लाखोच्या संख्येने भाविक त्या ठिकाणी येत असतात। मोठा सप्ताह या ठिकाणी भरत असतो पंढरपूर या ठिकाणी। प्रत्येक गावोगावी ही अशी शिदोरी गोळा केली जाते आणि ती पंढरपूरला पोहोचवण्याचं काम केलं जाते। वडगावचे काही ग्रामस्थ या ठिकाणी आहेत, त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत कशा प्रकारे नियोजन आहे आणि कशा प्रकारे हे नियोजन या ठिकाणी केलेलं आहे। नमस्कार, काय सांगाल तुम्ही, कसं नियोजन आणि काय आहे जे नियोजन? या ठिकाणी आज पंढरपूरमध्ये भव्य दिव्य असा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे। याची आज 4थ्या दिवसाची पंगत वडगाव निंबाळकर या गावाला मिळालेले असून हे आम्ही मोठं भाग्य समजतो। आणि या सप्ताहामध्ये 5,000 पकवाज वादक, 5,000 टाळकरी असा भव्य दिव्य अतिशय मोठा 2 ते 3 लाख जनसमुदायाचा हा सप्ताह आहे। तरी आमच्या गावाला हा मान मिळाल्यामुळे आम्ही खूप खूप समाधानी आहोत। अशीच आमच्या हातनं ईश्वराची भरभराटी आम्हाला मिळावं आणि गावाला सुद्धा समृद्धी मिळावी यासाठी आम्ही या ठिकाणी आज भाकरी, चपात्या, चटणी, भाजी काय कोणाला द्यायची इच्छा असेल ते असं भैरवनाथ मंदिर वडगाव निंबाळकर इथे सर्व एकत्र करत आहोत। आणि इथनं आम्ही एक गाडी करून हे सर्व सीधा सामग्री ही आम्ही पंढरपूरला संध्याकाळच्या पंक्तीला नेणार आहे। तरी असा आम्हाला एक योग आला आहे की या ठिकाणी आम्हाला पंढरपूरमध्ये पंगत घालण्याची जी आम्हाला संधी मिळाली याचा आम्ही पुरेपूर फायदा घेणार आहे। अतिशय असं मोठं भव्य दिव्य असा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा आहे, तरी आम्ही हा उपक्रम राबवलेला आहे। धन्यवाद। काय सांगाल, आता वडगाव निंबाळकर मधनं किती लोकांनी या ठिकाणी भाकरी आणि शिरा आणून दिला आहे? किती ग्रामस्थ या ठिकाणी आलेले आहेत, त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत कशा प्रकारे नियोजन आहे आणि किती भाकरी, चपाती, या ठिकाणी लोणचं असेल, खरडा असेल किंवा इतर चटणी असतील, ह्याचं नियोजन आहे, कसं नियोजन आहे? अतिशय समाधान वाटते। अधिक मास पंढरपूरमुळं मोठा सप्ताह भरलेला आहे तिथं, त्याच्यामुळं पंचक्रोशीतील गावातील सर्वांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन एक 500-600 घरातनं सगळ्यांना भाकरी, चपाती आणि काय लागणारं साहित्य, चटणी, ठेचा हे भरपूर प्रमाणात आल्यामुळं सगळं आनंद आम्हाला इथं लाभलेला आहे आणि हे समाधान मोठं आहे। तुम्ही आज या ठिकाणी भाकरी घेऊन आलात, तुम्हाला कसं वाटतंय आणि काय सांगाल तुम्ही? मनापासून इतकं म्हणजे आनंद वाटतोय की ही सेवा आयुष्यात येऊन एकदा घडलीच पाहिजे। ही भगवंताची सेवा, वैष्णवांची सेवा अति उत्तम आहे। ही सप्ताह म्हणजे आपल्याला पाहिला जरी नाही मिळाला तरी थोडासा खारीचा वाटा म्हणून आपल्याला करता आला म्हणजे हेच भाग्य समजायचं। एवढंच आपलं परम भाग्य आपल्या जीवनात।